तर कुर्ला LBS मार्गावरील बेस्ट अपघातानंतर कुर्ला वेस्टकडील स्टेशन बाहेरचा बस डेपो सकाळपासून बंद करण्यात आलाय। सकाळी लगेच त्याचा परिणाम दिसत नसला तरी सुद्धा आता ट्रेनमधून उतरून BKC किंवा युनिव्हर्सिटी वगैरे परिसरात जाणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। मुंबईतील सोमवारची घटना जी कुर्ला पश्चिम भागात घडली त्याच्यानंतर 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यात 49 जण जखमी आहेत। पण यात आणखी एक मुद्दा म्हणजे की प्रवाशांची सुद्धा आता तारांबळ होताना पाहायला मिळते। या घटनेनंतर कुर्ला पश्चिमेचा जो स्टेशन लगतचा बस डेपो आहे तो बंद करण्यात आला होता आणि त्याच्यामुळे अनेक प्रवासी जे कुर्ला पश्चिमेच्या भागातून अंधेरी बांद्रा या भागात प्रवास करतात त्यांची आता तारांबळ उडालेली। ही सगळी दृश्य आपण बघतोय ती वांद्रे कुर्ला संकुल परिसरातली। ही सगळी प्रवासी जे आहेत ते कुर्ला पश्चिमेकडून बस नेहमी पकडतात, पण यंदा तो डेपो बंद असल्यामुळे त्यांना आता पायी वांद्रे कुर्ला संकुल परिसरात यावं लागतं आणि त्याच्यानंतर बसने प्रवास करायला लागतो। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मोठी गर्दी या संपूर्ण बस सेवा घेताना किंवा प्रवास करताना होताना आपल्याला पाहायला मिळत आणि त्याच्यामुळे प्रवाशांची सुद्धा आता आपदा जी आहे ती सुरू झालेली आहे। एकंदरीत खरं तर 700-800 मीटरचा प्रवास पायपीट करत करावा यावा लागतो आणि त्याच्यानंतर या गर्दीला सामोरं जावं लागते। त्यामुळे काल सोमवारी रात्री उशिरा झालेली घटना ही मोठी घडली आणि त्याच्यानंतर 7 जणांचा मृत्यू झाला, तरी आता अनेक प्रवाशांचे हाल सुद्धा होताना पाहायला मिळतात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित शिवतरकर सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।